नमस्कार. सात जन्माची सतीश आणि प्रीती भाग 89 मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. स्टेजवरून खाली उतरताना सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद झळकत होता. आपण खरंच करून दाखवलं, लोकांना इतकं भावलं, यावर विश्वासच बसत नाही, असे सगळे एकमेकांना म्हणत होते. नीता आनंदाने म्हणाली, आपण सगळ्यांनी एवढी मेहनत घेतली आणि ती मेहनत घेतल्यासारखं ड्रामा सगळ्यांना आवडला. तेवढ्यात कार्तिक थोडा गोंधळत मुलींकडे पाहतो आणि म्हणतो, अरे मला एक सांगा, नवरी कशी काय बदलली? मनालीच्या जागी प्रीती कशी काय बसली? हे सगळं कसं झालं? सतीशी थोडा हसत खांदे उडवत म्हणतो, हो रे कार्तिक, मलाही तेच कळेना. हे ऐकता सगळ्या मुली एकमेकींकडे पाहून हसू लागल्या. तेव्हा नीता हसत म्हणते, अरे कार्तिक, काल रात्री मनालीची मम्मी बाथरूममध्ये घसरून पडली, म्हणून मनाली येऊ शकत नव्हती. कार्तिक आश्चर्याने म्हणतो, असं झालं होय, म्हणून मनाली आली नाही. नीता पुढे म्हणते, हो ना, आणि म्हणूनच आम्ही पटकन निर्णय घेतला आणि प्रीतीला नवरीची भूमिका करायला सांगितली. तेव्हा सोनाली लगेच हसत म्हणते, पण खरं सांगायचं तर प्रीती या भूमिकेसाठी इतकी परफेक्ट होती की मनाली नवरी होणार होती हे कुणाला जाणवलंच नाही. सतीश क्षणभर शांत राहतो, मग हलकसं हसत म्हणतो, हो आज ती खरंच नवरीच्या लुकमध्ये खूप छान दिसत होती. तेव्हा नवऱ्याला नवरी आवडली असं म्हणा सगळ्या मुली जोरात हसू लागल्या आणि प्रीती मात्र लाजून लाल झाली होती. केतकी हसत म्हणाली, पण आता या आनंदाचं सेलिब्रेशन हवं. तेव्हा सोनाली टाळी वाजवत म्हणाली, अरे वा, एवढा भारी ड्रामा झाला आणि फोटोशूट नाही, असं कधीच चालणार नाही. चला लगेच फोटो काढूया. तेव्हा सगळे हसत हसत कॉलेजच्या मागच्या बाजूला असलेल्या त्या मोठ्या दाट सावलीच्या झाडाखाली गेले. तिथे सगळ्यांनी आधी ग्रुप फोटो काढले. कधी सगळे एकत्र हसत, कधी कोणी उड्या मारत, तर कोणी गमती करत फोटो काढले. मग मुलींची गँग वेगळी झाली आणि प्रीती, सोनाली, केतकी, नीता या सगळ्या मुली एकमेकींना मिठ्या मारत, हसत फोटो काढत होत्या. मग केतकी म्हणाली, आता थांबा सतीश आणि प्रीती, आता तुमचा एक फोटो घेऊया. हे ऐकताच प्रीती थोडे डोळे मोठे करत म्हणाली, कशाला ग तसा फोटो? तेव्हा सगळ्या मुली एकदम बोलल्या, अगं कॉलेजच्या आठवणी म्हणून राहू दे ना. तुम्ही दोघे कॉलेज ड्राम्यात नवरा नवरी झाला होता, याची आठवण असायला पाहिजे. केतकीच्या आग्रहाने अखेर प्रीती तसा फोटो काढण्यासाठी तयार झाली आणि सगळ्यांच्या हसऱ्या नजरेसमोर सतीश आणि प्रीतीचा तो सुंदर कपल फोटो काढला गेला. तेवढ्यात सोनाली खोडकरपणे म्हणते, हे फोटो झाले, पण आता लग्नानंतर जसे कपल रोमॅन्टिक पोज देतात ना, तसा पण एक फोटो काढूया तुमचा. सोनाली असं म्हणताच प्रीती दचकली आणि लगेच म्हणाली, ए सोनाली, काय झालंय काय तुला? हे काय खरं लग्न आहे का असे रोमॅन्टिक फोटो काढायला? सोनाली लगेच पुढे येत म्हणते, नाही, पण त्यात काय झालं प्रीती? तुम्ही दोघं किती छान दिसताय, म्हणून माझ्यासाठी प्लीज एक फोटो दे ना. प्रीती लगेच नकार देते, नाही नाही, तसा फोटो कशाला? तेव्हा सोनाली हसत म्हणते, अगं प्रीती, हा पण एक ड्राम्याचाच भाग आहे असं समज आणि तसा पण एक फोटो दे. सगळ्या मुलीही लगेच म्हणाल्या, हो ना प्रीती, लग्न करताना एवढं लाजली नाहीस आणि आता फोटो काढायला का लाजतेस? ते पाहून सतीश शांतपणे म्हणाला, प्रीतीला नको असेल तर राहू दे ना सोनाली, उगाच तिला अडचणीत टाकू नकोस. प्रीती थोडी संकोचलेली उभी राहते. तेव्हा तिला काय बोलावं तेच कळत नव्हतं. तेव्हा नीता हसत म्हणाली, जा ना प्रीती, आता किती उशीर करतेस? लवकर जा सतीश जवळ. तेव्हा प्रीतीने हळूच मान खाली घातली आणि मग सावकाश ती सतीच्या जवळ गेली. सोनाली लगेच सांगते, असं कर प्रीती, तू एक हात सतीच्या छातीवर ठेव, दुसरा त्याच्या खांद्यावर आणि दोघं एकमेकांकडे बघत राहा असा फोटो काढायचा आहे. तेव्हा प्रीती हळूच सतीच्या छातीवर एक हात ठेवते आणि दुसरा त्याच्या खांद्यावर ठेवते. तेव्हा सतीश हळूच शांतपणे म्हणतो, एवढी लाजू नकोस प्रीती, फक्त फोटोच आहे. त्याचा तो साधा समजूतदार सूर ऐकून प्रीती थोडी सावरते आणि तीही त्याच्याकडे पाहते. तेव्हा दोघे एकमेकांना अगदी गहराईने बघत होते. त्या नजरेत लाज होती, पण त्याहून जास्त आपुलकी होती. बस बस, तसंच बघत राहा, सोनाली हसत म्हणाली आणि तो क्षण कॅमेऱ्यात टिपला. तो फोटो फक्त एक पोज नव्हता. तो त्या नाटकातल्या लग्नाचा आणि मनात न उमटलेल्या भावनांचा एक सुंदर ठसा होता. सगळे टाळ्या वाजवतात, प्रीती लाजून हसते, सतीशी हलकसं हसतो. त्या हसण्यात कुठेतरी एक गोड रहस्य दडलं होतं. तेवढ्यात अचानक नीताच्या लक्षात आलं आणि ती थोडी घाईघाईने म्हणाली, अरे अर्धा तास झाला,
पंडितजींनी सांगितलं होतं ना, मंगळसूत्र काढायचं आणि सिंदूर पुसायचा. हे ऐकून केतकी थोडी हसत म्हणाली, "हो ग नीता, पण एवढ्या गर्दीत यांना कुठे एकांत मिळणार?" कारण पंडितजींनी हे सगळं एकांतात करायला सांगितलं होतं. तेव्हा सोनाली सुचवते, "आपण जिथे तयार झालो होतो ती रूम तर रिकामीच असेल. मग हे दोघे तिथेच जाऊ देत ना?" नेता लगेच मान डोलावते, "हो, बरोबर आहे. प्रीती, सतीश, तुम्ही दोघे तिथेच जा. आणि सतीश, तू मंगळसूत्र काढ आणि प्रीतीच्या भांगेतलं सिंदूर पुसून टाक." दोघेही एकमेकांकडे पाहत हलकेच म्हणाले, "चालेल." आणि सगळ्यांच्या नजरा टाळत थोडेसे गोंधळलेले, पण मनात वेगळी शांतता घेऊन सतीश आणि प्रीती हळूहळू त्या रूमकडे चालू लागले. शेवटी ते दोघे त्या रूममध्ये आले. सतीश हळूच दरवाजा बंद करतो, तेव्हा रूममध्ये हलकसं शांत वातावरण असतं. आरशासमोर ठेवलेल्या खुर्चीवर प्रीती बसते. का कोण जाणे, पण त्या क्षणी तिच्या मनात एक वेगळंच काहूर उठलेलं असतं. सतीश तिच्या मागे येऊन उभा राहतो. तो मंगळसूत्र काढायचा प्रयत्न करतो, पण दुपट्ट्यामुळे मंगळसूत्र नीट दिसत नसतं. दुपट्टा आड येत असल्याने त्याला मंगळसूत्र काढता येत नाही. तो क्षणभर थांबतो. तेव्हा प्रीती हळूच म्हणते, "थांब सतीश, आधी दुपट्टाच काढायला हवा." ती स्वतः दुपट्ट्याच्या पिन्स काढते आणि दुपट्टा हलकेच बाजूला सरकवते. तेव्हा क्षणभर ती आरशात स्वतःकडे पाहते. भांगेत लाल सिंदूर, गळ्यात मंगळसूत्र, केस मोकळे. तिचा तो चेहरा तिला खूपच सुंदर वाटतो, अगदी खऱ्या नवरीसारखा. तेव्हा तिच्या मनात कुठेतरी एक भावना अलगद डोकावते, हे सगळं असंच राहावं. तेव्हा सतीश तिच्या खूप जवळ उभा असतो. इतका जवळ की प्रीतीचं हृदय जोरजोरात धडधडू लागतं. त्यावेळी सतीचा श्वास देखील तिला जाणवत असतो. मोकळ्या केसांमुळे मंगळसूत्र अजूनही नीट दिसत नसतं. म्हणून सतीश हळुवारपणे तिचे केस मानेवरून बाजूला करतो. तेव्हा त्याच्या बोटांचा स्पर्श तिच्या मानेवर होताच प्रीती नकळत डोळे बंद करते. हे सगळं आरशातून सतीशला दिसत असतं. तो हलकेच हसतो, पण त्या क्षणाची नजाकत त्यालाही जाणवत असते. तो अलगद तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र काढतो. मग तो तिच्या समोर उभा राहतो, खिशातून रुमाल काढतो आणि सिंदूर पुसायला हात पुढे करतो. पण त्या क्षणी प्रीती थोडीशी अस्वस्थ झालेली असते. का कोण जाणे, पण मंगळसूत्र काढताना, सिंदूर पुसताना तिला आतून काहीतरी तुटल्यासारखं वाटत असतं. मनात विचार येत असतो, हे सगळं काढू नये, असंच राहू द्यावं. पण सतीश हळुवारपणे सिंदूर पुसतो. प्रीती नकळत आरशाकडे पाहते. सिंदूर पुसल्यानंतर तिचा चेहरा वेगळाच दिसत असतो. तोच चेहरा, पण काहीतरी हरवल्यासारखा. तेव्हा तिच्या डोळ्यात नकळत पाणी साचतं. सतीश ते पाहतो. तेव्हा प्रीती मात्र नजर इकडे तिकडे फिरवून सतीशची नजर टाळण्याचा प्रयत्न करते. पण शेवटी तिच्या डोळ्यातलं पाणी गालावर येतं. तेव्हा सतीश थोडा चकित होऊन प्रीतीला विचारतो, "प्रीती, काय झालं? का रडतेस?" प्रीती पटकन स्वतःला सावरत म्हणते, "काही नाही सतीश, मी कपडे बदलून येते, तू जा." तेव्हा सतीश मात्र तिच्या डोळ्यातलं पाणी पाहून अस्वस्थ झालेला असतो. त्याला काहीच कळत नसतं प्रीती का रडत आहे. तो गोंधळलेल्या मनाने तसाच बाहेर निघून जातो. तेव्हा प्रीती दरवाजा बंद करते. आरशासमोर उभी राहून स्वतःकडे पाहते. भांगेवर हात फिरवते, सिंदूर नाही. गळ्याला हात लावते, मंगळसूत्र नाही. हे सगळं पाहताच तिच्या डोळ्यातलं पाणी हळूहळू वाहू लागतं. तिला खूप वाईट वाटत असतं, पण ती का रडते हे तिला स्वतःला समजत नसतं. ती रडतच पटकन कपडे बदलते आणि बॅग उचलते. कोणालाही न सांगता, मैत्रिणींनाही न भेटता ती सरळ कॉलेजच्या बाहेर पडते आणि घरी निघून जाते. कॉलेजमध्ये मात्र सगळे अजूनही तिची वाट पाहत होते. "प्रीती कुठे गेली?" असं केतकी विचारते. "हो, अजून आली नाही." सोनाली पण इकडे तिकडे पाहत म्हणते. सतीश लगेच म्हणतो, "ती म्हणाली होती की कपडे बदलून लगेच येते." पण वेळ फार झालेली असते आणि प्रीती अजूनही आलेली नसते. म्हणून शेवटी नीता तिला फोन लावते. तेव्हा प्रीती लगेच फोन उचलते आणि हळू आवाजात म्हणते, "नीता, माझं डोकं खूप दुखत होतं म्हणून मी घरी आले. पण तुम्ही काळजी करू नका. तुम्ही सगळे छान एन्जॉय करा." असं म्हणत ती नीता काही विचारणार तेवढ्यात लगेच फोन ठेवते. इकडे सगळे एकमेकांकडे पाहतात, पण कुणालाच काही कळत नाही. घरी पोहोचल्यावरही प्रीतीची अस्वस्थता कमी झालेली नसते. ती रूममध्ये इकडून तिकडे फिरत असते, पण मन कुठेच लागत नसतं. आरशात पाहते, खिडकीबाहेर पाहते, मोबाईल हातात घेते, पण काहीच तिच्या मनाला शांत करत नसतं. शेवटी ती स्वतःशीच पुटपुटते, का आणि कशासाठी हे मला समजत नाही. पण 2 दिवस मुंबईला गेले तर माझं मन थोडं शांत होईल. असा ती विचार करते आणि क्षणाचाही विलंब न करता ती बॅग काढते.
काही कपडे, आवश्यक वस्तू घेते आणि कोणालाही न सांगता प्रीती मुंबईला जाण्यासाठी निघते. एअरपोर्टकडे जाताना तिच्या मनात एकच भावना असते. दूर जायचं आहे या सगळ्यांपासून आणि स्वतःपासून सुद्धा. नाटक संपलेलं आहे, पण प्रीतीच्या मनात मात्र एक वेदनादायक न उमगलेला सीन सुरू झालेला आहे. तुम्हाला काय वाटतं, आता प्रीतीला खरंच कळेल का, की तिचं सतीशवर प्रेम आहे? तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही मला कमेंट करून सांगा. आणि हा भाग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.